नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या गोल्डन आवर चॅनलवर. चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन बहुमूल्य विचाराला, आणि तो आहे अपयश म्हणजे संपणं नाही की शेवटही नाही. कधी वाटतं का तुम्हाला की तुम्ही खूप काही केलंय पण तरी यश जवळ आलंच नाही? प्रयत्न केले, स्वप्न बघितली, वेळ दिला, झोप विसरली, पण तरी सुद्धा अपयश ओढवून आलं. सगळे सांगतात मेहनत करा, यश मिळेल. खरं सांगू, कारण अपयश म्हणजे संपणं नाही की शेवटही नाही. अपयश म्हणजे शिकणं, थोडं थांबणं. कशासाठी? विचार करण्यासाठी, स्वतःकडे बघण्यासाठी, पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी. आपल्याला नेहमी वाटतं की आपण हारलो म्हणजे आपण कमी आहोत, पण खरं तर हरलेला माणूस तोच असतो जो पुन्हा उभा राहायला तयार असतो. अपयश म्हणजे एक तपासणी आहे की आपण खरंच किती इच्छाशक्तीनं भरलेलो आहोत. ज्याला वाटतं की हे माझं स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणारच, त्यासाठी अपयश ही एक शिडी आहे, खाली खेचणारी नाही तर वर चढवणारी. थॉमस एडिसन की ज्यांनी बल्बचा शोध लावला, त्यांना 1000 वेळा अपयश आला, पण त्याने एकदाही हे अंतिम आहे असं मानलं नाही. ज्यावेळी लोकांनी त्याला विचारलं, तुम्हाला एवढ्या वेळा अपयश आलं, त्रास झाला नाही का? तेव्हा त्यांचं उत्तर एकच होतं, मला 1000 मार्ग सापडलेत जे काम करत नाही. याचा अर्थ एक मार्ग अजूनही बाकी आहे. हेच शिकवतो अपयश. अजून एक संधी आहे, अजून एक प्रयत्न बाकी आहे. अपयशाचं खरं कारण काय असतं माहीत आहे का? अपेक्षा. आपण अपेक्षा करतो की लगेच यश मिळेल. मी म्हटलं की हा शॉर्टकट वापर, यश मिळेल. कोणी सांगितलं सोशल मीडियावर पोस्ट टाक, लोक दाद देतील. पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही तेव्हा गोंधळ उडतो आणि मग आपण कोलमडतो. म्हणूनच अपयश येतं ते आपल्या पायाला नडण्यासाठी नाही तर मनाला शिकवण्यासाठी, की थोडं थांब, थोडं खोल बघ, थोडं बदल. कारण आयुष्यात यश मिळायचं असेल तर अपयश आकलन वाढवावं लागेल, आणि त्यासाठी अपयश हे एक निस्वार्थ टप्पा असतो. खरं पाहिलं तर अपयश ही यशाची सावली आहे. ती यशाच्या इतकी जवळ असते की थोडं पुढं गेले की यश मिळणारच. पण बरेच लोक त्या सावलीत बसून राहतात. ते थांबतात, आत्मविश्वास हरवतात आणि म्हणतात आपण आता बस झालं, आता नको. पण जे काहीतरी करून दाखवतात ना, तेच म्हणतात ही वेळ सुद्धा जाईल, मी पुन्हा उभं राहील. शाळेत पडल्यावर लहान मुलं रडतात, पण तरी उठून खेळायला पुन्हा तयार होतात. पण तीच मुलं मोठी झाली आणि अपयशाने त्यांना धरलं की ते घाबरतात. कारण समाजात अपयश हे दोषासारखं मानलं जातं. लोक हसतील, काय म्हणतील, कोणी साथ देईल का? पण खरं सांगू, ज्याचं स्वतःचं मन मजबूत असतं त्याला दुसऱ्याचं मत कमजोर करू शकत नाही. तुमचं अपयश हे स्वतः तुमचं असतं. त्यामध्ये लपलेली शिकवण ती फक्त तुमच्यापुरतीच आहे. कोणाला कळणार नाही तुम्ही काय गमावलंय, काय झेललंय, पण तुम्हीच ठरवणार याला हार मानायचं की वापरायचं. म्हणून सांगतो, अपयश म्हणजे अंतिम नाही, ही एक संधी आहे स्वतःला पुन्हा आकार देण्याची. ती एक जागा आहे जिथून पुढचा मार्ग निर्माण होतो. ती एक कठीण वेळ आहे, पण त्याच वेळेवर तुमचं खरं रूप समोर येतं. आणि शेवटी एक दिवस येतो जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि म्हणता, बरं झालं अपयश आलं, नाहीतर मी इतका मोठा झालो नसतो. म्हणून अपयश आलं तर थांबू नका, कलमोडू नका, स्वतःवर शंका घेऊ नका. फक्त डोळे मिटा, श्वास घ्या आणि मनात म्हणा, ही फक्त सुरुवात आहे. कारण यश नेहमी शेवटी येतं, कारण ते त्यालाच मिळतं जो अपयशाला शेवट मानत नाही. धन्यवाद मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. लवकरच भेटूया एका नवीन बहुमूल्य विचारासोबत. तर तुमच्या मनाला ही गोष्ट भिडली असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.